ठिकाणी पुणेकरांच्या, महाराष्ट्रातल्या हिताच्या नागरिक म्हणजे जे काही प्रश्न आहेत चांगले झाले तर चांगल्यासाठी, आणि महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात झालं, पुणेकरांच्या हिताच्या विरोधात झालं, त्यासाठी मला रस्त्यावर यावं लागलं, कारण की ती पुणेकरांची भावना होती. त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक कुठल्या सरकारवर, कुठल्या पक्षावर, कुठल्या नेत्यावर या ठिकाणी रागलोभ नव्हता आणि उद्याही नसेल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्या आयुष्यात खूप खडतर प्रसंग मला सामोरं जावं लागलं, पण सगळ्यात माझ्या पक्षातल्या कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे भक्कमपणाने पाठिंबा मला देऊन माझ्या पाठीशी राहिले. मी सर्वप्रथम माझे नेते ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं, ज्यांचा सहवास मिळाला, ते आदरणीय श्रद्धेय पवार साहेब, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय माझ्या मोठ्या भगिनी आणि या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सौ सुप्रियाताई सुळे यांचे मनस्वी आभार मानतो. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखाच्या घटनेमध्ये त्यांचं मला पाठबळ मिळालं, किंबहुना अशा प्रकारचे आशीर्वाद मिळाले. अन्यथा प्रशांत जगताप फार काही या ठिकाणी कुठल्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घरातून आलेला कार्यकर्ता होता, तरी सुद्धा यांनी आशीर्वाद दिले म्हणून मिळाले. राजकीय जीवनामध्ये मी आज वयाच्या 47व्या वर्षी जस मागे वळून बघतो त्यावेळेस मला पुढचाही भविष्यकाळ या ठिकाणी दिसतो. मी काही कुठला ज्योतिषी नाही, पण प्रत्येक व्यक्ती राजकीय जीवनामध्ये येत असताना काही लोक फॅशन म्हणून येतात, तर काही लोक पॅशन म्हणून येतात. फॅशन आणि पॅशन मध्ये फरक आहे. मी राजकीय जीवनामध्ये मला कुठवर जायचं आहे, कधीपर्यंत राजकारणामध्ये कार्यरत राहायचं आहे, कुणासाठी कार्यरत राहायचं आहे, काय प्रश्न घेऊन मला पुढं या ठिकाणी नका या ठिकाणी लोकांची सेवा करायची, हा दृष्टिकोन कायम डोळ्यासमोर ठेवलाय. फक्त पद भूषवायचंय, नगरसेवकच व्हायचंय, ते कुठल्याही पक्षाकडून व्हायचंय, कसल्याही परिस्थितीत व्हायचंय, पैसे देऊन व्हायचंय असं मानणारे मी कार्यकर्ता नाही. राजकीय जीवनातली एखादा पराभव किंवा विजय याच्याने हुरळून जाणारा मी कार्यकर्ता नाही. म्हणजे अमुक एखाद्या निवडणुकीमध्ये अमुक एक पक्षाकडून लढलं म्हणजे पराभव झाला म्हणजे आपलं आयुष्य बर्बाद होईल किंवा संपेल अशी एन्झायटी किंवा भीती बाळगणारा मी कार्यकर्ता नाही. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत, कुठल्याही निवडणुकीत, मागच्या वर्षी माझा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव झाला, तरी सुद्धा माझ्या हडपसर मधल्या नागरिकांवर, मतदारांवरचा प्रचंड अभिमान आहे की राज्यातले जे काही 4-4.5 उमेदवार पराभूत झालेत, विरोधी पक्षाचे सगळे किंवा अगदी भाजपचे सुद्धा, त्याच्यामध्ये या ठिकाणी सर्वोच्च आकडा पराभूत उमेदवारांमधल्या पहिल्या 2-3 मध्ये मी आहे. 1,27,668 मतदारांनी मला या ठिकाणी मतदान केले, भरभरून केले. कार्यकर्त्यांची एक फौज या ठिकाणी त्यासाठी माझ्यासाठी राबली, अर्थात पक्षासाठी राबली, माझ्यासाठी नाही. कारण मी पवार साहेबांचा उमेदवार होतो. शहरात खूप चांगल्या पद्धतीने संघटन बांधण्यामध्ये मला यश आलं. सर्वोच्च नेते असतील, शहर समाजचे नेते असतील, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं मला पाठबळ मिळालं, सहकार्य मिळालं म्हणून मी करू शकलो. मी हा शब्द नाही, मी माझ्यामध्ये मी पण दिसतो, प्रामाणिकपणे प्रांजळ होत आहे. सगळ्या प्रक्रियेमध्ये कार्य खूप छान कष्ट घेतलंय. त्याच्यामुळे ते चांगला एक पुण्याचं सर्वोत्तम युनिट आहे असा मेसेज राज्याला गेला. त्याच्यामुळे हे यश माझं नाही, तर कार्यकर्त्यांचं आणि पार्टीचं आहे. अशा सगळ्या प्रसंगामध्ये मागच्या 10-20 दिवसामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. पार्टी निवडणूक कशी लढवेल, काय लढवेल या संदर्भात मी पूर्वतयारी केली होती. अर्थात मी एकट्याने नाही, सगळ्यांनी म्हणून केली, अगदी जाहीरनाम्यापर्यंत केलेली होती. त्या सगळ्या गोष्टी होत असताना बऱ्याच अफवांना या ठिकाणी उधाण आलं आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा माझा मी जो कार्यकर्ता आहे तो थोडा व्यथित झाला होता. नेत्यांवर नाही, पक्षावर नाही, पण मग आपण नेमकी काय भूमिका घ्यायची, आपला प्रवास कसा असेल पुढचा, या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये प्रचंड द्वंद्व, प्रचंड ट्विस्ट किंवा एकूणच विचारांची घालमेल चालू होती. आणि घालमेल जास्त वेळ राहू नये असं मला वाटतं, कारण की मी कुठला व्यसनाधीन माणूस नाही. त्यामुळे आपण एखाद्या घालमेल कुठल्या तरी प्रकारे थांबू शकतो. अशा प्रकारे माझा तो तसा छंद नाही किंवा माझा तो स्वभाव नाही. त्यामुळं ही घालमेल आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यावर, कुटुंबावर या ठिकाणी येऊन उलटली तर आपण आपलं आयुष्य खराब करून घेऊ का काय, अशा प्रकारचं कदाचित नाही का आपल्या शरीरावरती बेतू शकतं किंवा मानसिक आघात होऊ शकतो. अशा प्रकारचं कुठलाही द्वंद्व हे बराच काळ या ठिकाणी अडकून ठेवू नये असं माझ्यासारख्याला वाटलं. आणि म्हणून सद्विवेक बुद्धीला जागृत ठेवून, त्याचबरोबर संविधानाच्या लढाईतले मधल्या काळातले आलेले सगळे संघर्ष हे डोळ्यासमोर ठेवून माझ्या पक्ष नेतृत्वाचा, माझ्या पक्षाचा, स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा, सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे. मी राजकारण सोडणार नाही, समाजकारण सोडणार नाही, माझा राजकीय प्रवास थांबणार नाही.
मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढेही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं, मी या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल. त्याच्यावर माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांना, जे माझे प्रांताध्यक्ष आहेत, त्यांना मेल केलेला आहे. आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी मी राजीनामा ट्विट सुद्धा केलेला आहे. आणि मी आता काय घेऊन चाललोय तर मी तुम्हाला सांगू इच्छितोय की मी हे घेऊन चाललोय, यांचा आशीर्वाद, यांचा प्रेम, यांचा विश्वास घेऊन चाललोय. माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतोय, पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही, मग सुप्रियाताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान देणार का, असं प्लीज करू नका. माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे. बातम्या होत असतात, बातम्या नाही का चालत असतात, पण त्या बातम्यांमध्ये 26.5 वर्षाचा मिळालेला विश्वास, 26.5 वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये. काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बीजेपी मध्ये गेलेले आहेत, काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे तिथं कुठेही उभा दावा राहिला नाही. मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय. अशा परिस्थितीमध्ये यांचं मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाहीये. शेवटी 4 पार्टीतली मंडळी एकमेकांसमोर टाकतात, त्याच्यानंतर मग पक्षासाठी मी मान्य पवार साहेबांकडं, मान्य सुप्रियाताईंकडं एका पक्षप्रमुख म्हणून, मी त्या पक्षाचा नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलीही प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती राहील. मी आत्ताही आल्यानंतर मला इथं असलेले कार्यकर्ते अनपेक्षित होते, कारण की पार्टी कार्यालयामध्ये मान्य सुप्रियाताई सुळे ह्या उपस्थित होत्या, त्यामुळे कार्यकर्ते तिथं असल्यामुळं मी मुद्दामच महापालिकेच्या या दालनामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. पण मला असं वाटतं की हे सगळं होत असताना आपण माझ्या विनंतीचा सन्मान ठेवताल, आपण या विनंतीचा सन्मान ठेवत असताना म्हणजे हे ठिकाणच ठरलेलं नव्हतं, हे अनपेक्षित ठिकाण आहे. पत्रकारांचे खूप फोन आले, तुम्ही इथंच बोलायला या, अन्यथा मी नका त्या ठिकाणी पार्टी कार्यालयात येऊनच बोलणार होतो. तर माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहील, आज मी या ठिकाणी राजीनामा माझा जाहीर करतोय. हा कुठलाही राजकीय निर्णय नाही, याचे कुठलेही राजकीय दुर्गामी परिणाम किंवा याच्यातून काय लाभ पदरात पाडून घेण्याचा माझा विषय नाही. आजची पत्रकार परिषद सुद्धा ही काय नियोजित नव्हती, हे महापालिकेचं नाही का ठिकाण सुद्धा सुनियोजित नव्हतं. मी पार्टी कार्यालयात येत होतो, पण माझे स्वतःचे एथिक्स असे समजले मी की ज्या पार्टीचा आपण राजीनामा देतोय त्या पार्टी कार्यालयात आपण जाऊ नये. जरी त्याचं नाही का रजिस्ट्रेशन माझ्या नावाने असलं तरी मूळ मालक आणि इथून पुढे मान्य सुप्रियाताई सुळे किंवा पक्षाचे पक्षाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब हे त्या संदर्भामध्ये योग्य ते नका त्या ठिकाणी निर्णय घेतील. त्या पार्टी कार्यालयावर माझा दावा नव्हता, नाही आणि उद्या सुद्धा नसेल. त्याच्यामुळं इथून बाहेर पडताना माझ्यातला कुठलाही कार्यकर्ता, जो कार्यकर्त्याने मी विनंती केली, कुणीही पक्षाच्या नेत्यांबद्दल, पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या भूमिकेबद्दल कुणीही टीका करणार नाही. भूमिका काय ते मला माहितीच नाही, फक्त आज मी सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन या ठिकाणी राजीनामा देऊन बाहेर पडतो. तुमचा राजीनामा देण्याचं कारण काय आहे? दादा सुप्रिया सुळे आमची कोणती चर्चा झालेली नाहीये.